लास्ट लेक्चरला आपण एन्व्हायरमेंट म्हणजे काय ते बघितलेलं होतं. ऑर्गनायझेशन एन्व्हायरमेंटचे आपण डेफिनेशन्स बघितलेल्या होत्या. या लेक्चरला आपण बघणार आहे एक्सटर्नल अँड इंटरनल एन्व्हायरमेंट. आता एक्सटर्नल आणि इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये थोडेफार बदल करून किंवा इंटरनल एन्व्हायरमेंटवरती ऑर्गनायझेशनला किंवा मॅनेजमेंटला कंट्रोल ठेवणं शक्य असतं, पण एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवरती कुठल्याही प्रकारे कंट्रोलिंग करणं शक्य नसतं. इंटरनल एन्व्हायरमेंट असू दे, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असू दे, दोन्ही प्रकारच्या एन्व्हायरमेंटचा परिणाम हा कंपनीवरती किंवा एंटरप्राइजेसवरती होतच असतो. त्यानुसार एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणते घटक येतात आणि इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणते घटक येतात हे आपल्याला बघायचं आहे. वन बाय वन आपण एक एक बघणार आहे. स्कॉलर्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट डिवायडेड एन्व्हायरमेंट इंटू 2 पार्ट्स, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट अँड इंटरनल एन्व्हायरमेंट. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे जे स्कॉलर्स आहेत त्यांनी काय केलं तर एन्व्हायरमेंटचे 2 पार्ट केलेत, एक एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि सेकंड आहे ते इंटरनल एन्व्हायरमेंट. द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स ऑल दोज फॅक्टर्स outside the organizations which provide opportunities or pose threats to the organization. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये अशा घटकांचा समावेश होतो की ज्या घटकांमुळं आपल्या ऑर्गनायझेशनला एक प्रकारे अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी उपलब्ध होऊ शकतात किंवा थ्रेट्स काही धोके पण निर्माण होऊ शकतात, पण कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती कंट्रोलिंग करणं हे शक्य नसतं. फॉलोइंग आर सम ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचे काही फॅक्टर्स आपल्याला म्हणजे काही घटक आपण सांगू शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल दिलं आहे बघा डिमांड पोटेन्शियल. आता डिमांड पोटेन्शियल म्हणजे काय, भविष्य काळामध्ये आपल्या वस्तूला किती प्रमाणामध्ये मागणी निर्माण होऊ शकते हे आपण सांगू शकत नाही, त्याच्यावरती आपण कंट्रोलिंग करू शकत नाही. जर आपल्याला कॉम्पिटिटर्स वाढले तर आपली डिमांड कमी पण होऊ शकते, कॉम्पिटिटर्स कमी झाले तर आपली डिमांड वाढू पण शकते, सांगता येत नाही. नेक्स्ट वन दिलं आहे साईज अँड कॉम्पोजिशन ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनची साईज कशा प्रकारची आहे, पॉप्युलेशनची साईज वाढली तर आपल्या कंपनीला डिमांड वाढू शकतं, पॉप्युलेशनची साईज कमी झाली तर आपल्या कंपनीचं डिमांड कमी होऊ शकतं. म्हणजे ह्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो, आपल्या ऑर्गनायझेशनचा काही कंट्रोल नसतो. पर कॅपिटा इन्कम अँड रेग्युलॅरिटी ऑफ इन्कम. जे काही आपले कस्टमर असणार आहेत किंवा जे पोटेन्शियल कस्टमर असणार आहेत त्यांना मिळणारं पर कॅपिटा इन्कम म्हणजे दर महिन्याला दरडोई उत्पन्न, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो दरडोई उत्पन्न, किंवा त्यांना इन्कमची मिळणारी रेग्युलॅरिटी म्हणजे दर महिन्याला ठराविक उत्पन्न मिळणं, ही जी रेग्युलॅरिटी आहे त्याच्यावरती सुद्धा काय अवलंबून असतं तर वस्तू किती खरेदी करायची हे त्यांचं अवलंबून असतं. कन्झम्पशन ॲटिट्यूड अँड हॅबिट्स. प्रत्येकाचं कन्झम्पशन कसं आहे म्हणजे वस्तू वापरतात कसे, दृष्टिकोन कसं आहे, त्याजवळ प्रत्येकाच्या असणाऱ्या हॅबिट्स म्हणजे कशा प्रकारे ते वस्तूंचा वापर करतात त्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो. डिग्री ऑफ कॉम्पिटिशन. बाजारपेठेमध्ये कॉम्पिटिशन किती प्रमाणामध्ये ह्याचा समावेश एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये केला जातो. गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड लिगल फ्रेमवर्क. गव्हर्नमेंटची असणारी धोरणं आणि त्यांचे कायदे याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं बदल होत असतात. प्रत्येक म्हणजे जे काही राजकीय पक्ष जो काही सत्तेवर येईल तो स्वतःच्या पद्धतीनं कायद्यांमध्ये बदल करत असतो. त्या पद्धतीनं कराविषयीचे टॅक्सेसचे कायदे येत असतात. जसं की आधी वॅटचा कायदा होता, वॅटनुसार आपण टॅक्स भरत होतो, आता GST आला आहे त्यानुसार आपण भरतोय. म्हणजेच काय तर कायद्यांमध्ये सुद्धा बदल होतो, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे एंटरप्राइजेसला कंट्रोलिंग करता येत नाही. पेस ऑफ सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस. टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस जर झालेला असेल किंवा सायंटिफिक शास्त्रीय संशोधन नवीन प्रकारचे टेक्नॉलॉजी आलेली असते आणि त्याचासुद्धा परिणाम आपल्या एंटरप्राइजेसवरती होत राहतो. नवीन टेक्नॉलॉजी जर आपण ॲडॉप्ट करू नाही शकलो किंवा ती खरेदी करण्याची आपली जर कपॅसिटी नसेल तर आपण स्पर्धेतून बाहेर पडण्याची पण शक्यता असते. पॉसिबिलिटी अँड अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स. जर आपल्या वस्तूसाठी पर्यायी वस्तू जर एखादी उपलब्ध झाली तरीसुद्धा त्याचा परिणाम हा आपल्या वस्तूच्या डिमांडवरती होत राहतो. अवेलेबिलिटी ऑफ डिफरंट सोर्सेस ऑफ चीप अँड रेग्युलरली सप्लाय. जर आपल्यापेक्षा आपल्याला लागणारे जे काही सोर्स आहेत किंवा स्त्रोत म्हणजे आपण जे वापरतो ते रॉ मटेरियल आहे, ते रॉ मटेरियलची किंमत कमी जास्त होणे किंवा त्याच्यामध्ये आपला सप्लाय जो पाहिजे असतो तो आपल्याला रेग्युलरली न मिळणे, याच्यामुळे सुद्धा त्याचा आपल्या प्रोडक्शनवरती परिणाम होतो आणि साहजिकच प्रोडक्शनवरती परिणाम झाले की सेलवरती परिणाम होतो, त्याचा पुन्हा प्रॉफिटवरती परिणाम होतो, हे होत राहतं. इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीजमध्ये जरी बदल झाला तरीसुद्धा त्याचा परिणाम आपल्या याच्यावरती होतो. टॅक्स अँड सबसिडीज. गव्हर्नमेंट जे वेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आकारते, वेगळ्या प्रकारचे सबसिडीज देते,
त्याचासुद्धा परिणाम काय होतो तर आपल्या एंटरप्राइजेसवरती होतो. हे जे आपण घटक बघतो त्या सगळ्या घटकांचा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवरती परिणाम हा होत असतो. अवेलेबिलिटी ऑफ फायनान्स अँड फायनान्शियल इंटरमिडिएटरीज, इंटरेस्ट अँड इन्व्हेंटरीज सायकॉलॉजी. आपल्याला कुठल्या कुठल्या ठिकाणी फायनान्स अवेलेबल आहे, फायनान्शियल आपले इंटरमिडिएटरीज म्हणजे आपले आपल्याला फायनान्स उपलब्ध करून देणारे, त्याचबरोबर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट, बँकेकडून आपण लोन घेतलं तर त्याला आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो, त्याच्यावरती आपला कुठल्याही प्रकारे कंट्रोल असत नाही. त्याचबरोबर ज्यांनी कुणी आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्यांची सायकॉलॉजी कशा प्रकारची, त्यांचं मानसशास्त्र कशा प्रकारचं आहे, याचासुद्धा परिणाम आपल्या कंपनीवरती होत राहतो. इंडस्ट्रियल क्लायमेट अँड द एनकरेजमेंट टू प्रायव्हेट इनिशिएटिव्स. इंडस्ट्रीचं म्हणजे इंडस्ट्रीचं क्लायमेट कशा प्रकारचं आहे, वातावरण कशा प्रकारचं आहे, त्याच्यामधून एनकरेजमेंट होते का, प्रायव्हेट इनिशिएटिव्ज म्हणजे प्रायव्हेटायझेशन होतं आहे, ग्लोबलायझेशन होतं आहे, यासुद्धा घटकांचासुद्धा परिणाम आपल्या कंपनीवरती एंटरप्राइजेसवरती होत राहतो. ट्रेड युनियनिझम अँड कन्झ्युमरिझम. इथं ट्रेड युनियन जर जास्त ॲक्टिव्ह असतील किंवा ग्राहक चळवळ आपण म्हणतो ती जर जास्त ॲक्टिव्ह असेल तर त्याचा परिणाम आपल्या कंपनीच्या प्रोडक्टवरती, त्याच्या प्रॉफिटवरती होत राहतो. सोशल ॲक्टिव्हिजम अँड एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. सोशल ॲक्टिव्हिजम कशा प्रकारचे आणि एन्व्हायरमेंटल अवेअरनेस कशा प्रकारचे आहे याचासुद्धा परिणाम कंपनीवरती होत राहतो. आपण इंटरनल एन्व्हायरमेंटचे जे काही फॅक्टर्स आहेत किंवा जे काही घटक आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.